आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग, यानी 3 बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है। और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। सृष्टि बना दी, तू शब्द बोला, वारे आणि पाणी शांत झाले, मी आवाज उठवितो, तुझी स्तुती करण्यास, समर्थी प्रभू, की तू एकमात्र प्रभू, रचना राजा प्रभूचा सृष्टि बनाली, तू शब्द बोला, वारे आणि पाणी शांत झाले, मी आवाज उचवितो, तुझी स्तुती करण्यास, समर्थी प्रभू, की तू एकमात्र प्रभू, रचना राजा प्रभूचा रचना राजा प्रभूचा प्रभू, समर्थी प्रभू, तू शब्द बोला, सर्व सृष्टि बनाली, तू शब्द बोला, वारे आणि पाणी शांत झाले, मी आवाज उचवितो, तुझी स्तुती
चर्च मध्ये स्वागत आहे. क्राइस्ट एम्बेसी इंडिया तर्फे ही वेळ आपल्या प्रार्थनेची. तर जिथे कुठे तुम्ही आहात, तुम्ही आम्हाला ऑनलाईन बघत असाल, तुम्ही सेंटर्स मध्ये असाल, तुम्ही आपल्या जागेवर उभे राहू शकता, आपले हात स्वर्गाकडे उंचवू शकता आणि परमेश्वराला धन्यवाद द्या. अन्य भाषेत प्रार्थना करा, घोषणा करा आपल्या जीवनासाठी, आजच्या वचनसाठी. वचन तुमच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने काम करते. आपल्या तारण्यासाठी प्रार्थना करा, लोकांच्या तारण्यासाठी, आपले नातेवाईकांच्या तारण्यासाठी प्रार्थना करा. रोबोंदाला मा शांत लेके रहा, आजिका रखांतो कोरा बांधे लेमो शांत रहा, लेमो सोतो लबांते रामो सोखिया हा करा बोंदाला मा शांत लेते लामा शाखिया आता आजे के रोबोंदाली गो शांत रहा. ओ धन्यवाद करते पिता परमेश्वर, धन्यवाद आजच्या पिता परमेश्वर सर्वेसाठी, पिता परमेश्वर आजच्या वचनासाठी, पिता परमेश्वर ज्यांना ऐकून पिता परमेश्वर लोकांच्या जीवनात बदल घडून येणार आहे येशूच्या नावात. रेमो सोत रबाते लेमो सोखिताला मानते. होय पिता परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही घोषणा करतो. प्रत्येक व्यक्ती जे आम्हाला ऑनलाईन ऐकते पिता परमेश्वर, त्यांचे हृदय, त्यांचे मन, त्यांचे काने उघडेस तुझे वचन ग्रहण करण्यासाठी. हो पिता परमेश्वर, त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या आत्म्यामध्ये पिता परमेश्वर तुझा आनंदची घोषणा करतो येशूच्या नावात. लेपो सोखोता कियारा बहा. ओ धन्यवाद पिता परमेश्वर, ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागत आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे. आपण पहिले तिमोथी याचा 2रा अध्याय 1 ते 4 वचन ऐकणार आहोत. एमएसजी मधनं वचन म्हणते, सर्वप्रथम माझी अशी इच्छा आहे की तुम्ही प्रार्थना करावी, प्रत्येक जगासाठी, आपण ओळखत असलेल्या प्रत्येकासाठी प्रार्थना करा. विशेषतः सरकारे व त्यांच्या राज्यकर्त्यांनी योग्य प्रकारे राज्य करावे, की आम्ही आमची कामे सामान्यपणे करू शकतो आणि नम्रपणे जगू शकतो. आपला तारणहार देवाची इच्छा आहे की आपण त्या मार्गाने जगावे. तो केवळ आपलेच नाही तर प्रत्येकाचे तारण व्हावे अशी त्याची इच्छा आहे. आपल्यातील प्रत्येकाला आपण शिकलेले सत्य कळू द्या. सर्व मानवासाठी, विशेषतः आपल्या विश्वामध्ये ज्यांचे तारण नाही झालेले अशा लोकांसाठी, कौटुंबिक सदस्य, सहकारी, शाळेत, व्यवसायात इत्यादीसाठी प्रार्थना करा. प्रार्थना करा की देवाने त्यांच्या जीवनासाठी असलेले अंतिम हेतू आणि योजना पूर्ण होईल, जे त्यांचे तारण आहे आणि ते देवाच्या वचनाच्या ज्ञानात वाढू शकतात. तर आपण प्रार्थना करणार आहोत, घोषणा करणार. या स्क्रिप्चर्स जे आपण वाचले त्याच्या अनुसार आपण प्रार्थना करणार आहोत. लेपो शोंता की या हातो रोसोन तो रोसो कोलीबा काला बाका आजे के रे के रहा के राबोन दे लेपो सोता लहाते लापो शोता की या हा आजे के रहा को लाबोन ला मानते लेमो शोता लेता लहा लेमो सोकोते के तारा बहा रामा साखाता ओ लेमो शोते ले आजा के रहा के रेपो सोतो रहा का इरा Lota la mante la mashate lete la ha la masita rakoto ronte lete la bante remoso koraba kia hate la mashate la ha levante azika asere re boko rahake aya haki anto loto la mashata la bonte la masita la boko rante lete la masata la baha la moto lobo shita la hake azita rabonda le moshota la ha le masabra hate remonto kurabaki anda la mashate la baha le moshota leha libasa kita rabante. होय पिता परमेश्वर, आमच्या सरकारासाठी पिता परमेश्वर, त्यांच्या निर्णयासाठी पिता परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो. होय पिता परमेश्वर, प्रत्येक निर्णयाचे पिता परमेश्वर जे सरकार ते घेते पिता परमेश्वर, ते तुझे इच्छेप्रमाणे आहे येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर, प्रत्येकाचे जीवन, प्रत्येकाचे काम करण्याचे पिता परमेश्वर, त्यांची जे काही जीवनशैली पिता परमेश्वर ते नॉर्मलपणे पिता परमेश्वर चालत येशूच्या नावात. हो पिता परमेश्वर, ते आपले जीवन पिता परमेश्वर शांतीने आणि प्रेमाने जगत येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर, हीच तुझी इच्छा आहे. आणि प्रत्येक व्यक्तीसाठी पिता परमेश्वर, आमच्या शाळेत असो, आमच्या गावाकडे असो, आमच्या शहरामध्ये असो, आम्ही जिथे काम करतो तिथे असो पिता परमेश्वर, प्रत्येक व्यक्तीच्या तारण्यासाठी आम्ही पिता परमेश्वर
तुझ्या समोर पिता परमेश्वर मध्यस्थीची प्रार्थना करतोय. हो पिता परमेश्वर, होऊ दे त्यांचे तारण पिता परमेश्वर, सत्याचे ज्ञान पिता परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये पिता परमेश्वर काम करते येशूच्या नावात. रेबो सोता लिकालामा लामो शोता लाबा शेतेला बहा लिमो सोता लाकियाहा आजा के तेला मोता लिबाताला ऐसे के राहते राबोता. होय पिता परमेश्वर, केवळ तुझी इच्छा पिता परमेश्वर आमच्या जीवनात, आमच्या पिता परमेश्वर आसपासच्या परिसरात पिता परमेश्वर घडून येते येशूच्या नावात. ही प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया, हालेलुया. आपण अजूनही प्रार्थना करीत आहोत आणि आजचा आपला दुसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण प्रार्थना करीत आहोत आपल्या मिशन 1 अरब आत्म्यासाठी, जे 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होत आहे येशूच्या नावात. आपण प्रार्थना करीत आहोत वाढणाऱ्या अनुग्रहासाठी. आपण प्रार्थना करत आहोत की आपल्यासाठी सेवकाईचे दरवाजे उघडे असतील. हालेलुया. आपल्या जवळ सतत वाढणारी सेवकाई आहे. प्रार्थना करा की देवाची सामर्थ आपल्या बरोबर भविष्यवाणीच्या अनुसार कार्य करीत आहे येशूच्या नावात. आपण प्रार्थना करणार आहोत. हो धन्यवाद पिता परमेश्वर. रेबो ते लेबो सिकारा बांते रामो शोतो लोकिया हाता आजेन ते लेबो सोता लाबाहा लेमो शोते के रहा के आजीता लामाहा लेमेशे ते लेते लहा लाको तो किया हा का रांते लेमासाते आजीका रहा तो लोमो शोते लेते लेता रोजो किया हा का रहा आजे तेले बहा इहा के रे रे को रहा के रे मोशो तो लो तो लाबाते लामाशा की आंते आजा का तेले तिला मानते ले बोता ली बहा के आजी तारा बोंदा लामाशा तेला लामोशो तो रोको राबाते रेसे के रहा की यहाँ तो ओसो को तो कोला बहा लामाशा तेले है. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. ओ पिता परमेश्वर, 31 डिसेंबर 2021 पर्यंत आमचे जो पिता परमेश्वर 1 अरब आत्म्याची टार्गेट आहे ते पूर्ण झाले येशूच्या नावात. वर पिता परमेश्वर सर्वांचे तारण होते येशूच्या नावात. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. धन्यवाद तुझ्या नावाला मी उंचवितो पिता परमेश्वर. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमची सेवकाई वाढत आहे पिता परमेश्वर आणि आमची सेवकाईसाठी प्रत्येक दार उघडेच आहे येशूच्या नावात. वर पिता परमेश्वर धन्यवाद पिता परमेश्वर. तुझी सामर्थ, तुझ्या आत्म्याची सामर्थ आमच्या सोबत काम करते आणि आमच्यासाठी प्रत्येक जागी जिथं कुठं आम्ही जातो पिता परमेश्वर, आमचे सेल लीडर्स, आमचे पिता परमेश्वर ब्रदर, आमचे भाऊ बहीण पिता परमेश्वर जिथं कुठं तुझी सेवकाईसाठी, आत्मा जिंकण्यासाठी, वास्तविकता संग्रह वाटण्यासाठी जातो पिता परमेश्वर. वर पिता परमेश्वर लोकांचे हृदय उघडेच आहे तुला ग्रहण करण्यासाठी आणि पिता परमेश्वर त्यांचे तारण होते येशूच्या नावात. रेपो सोता लिमा साखा आसोखी राबांदे लेमो शादेला आजी बोता राबाका लबोता लामा शादेले. ओ धन्यवाद पिता परमेश्वर. धन्यवाद. जशी पिता परमेश्वर भविष्यवाणी झाली पिता परमेश्वर त्यानुसार सर्व पिता परमेश्वर भविष्याने पूर्ण होते आमच्या जीवनात, आमच्या लोकांच्या जीवनात पिता परमेश्वर. तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि आपण अजूनही प्रार्थना करीत आहोत आणि आजचा आपला तिसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण 1 तिमोथेस याचा 2 अध्याय आणि 4 वचन वाचणार आहेत. वचन सांगते, सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहित असावे अशी त्याची इच्छा आहे. आपल्या कुटुंबासाठी आणि ज्यांचे तारण झाले नाही असे मित्रांसाठी प्रार्थना करा, जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याच्या ज्ञानाकडे ते येऊ शकेल. प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांचा प्रभू व तारणहारा म्हणून स्वीकारले पाहिजे. तर आपण सर्व आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या मित्रांसाठी, आपल्या आस परिसरामध्ये जे काही लोक तुमच्या आजूबाजूला राहतात, जर तुम्हाला माहिती आहे की त्यांचं तारण नाही झालेलं आहे तर त्यांच्या तारणासाठी प्रार्थना करा. अन्य भाषेत प्रार्थना करा. राबोंता लेबोसाके आजाका आहाते ओसोकोतो राकालाहा लेमेशेतालिया हातोला सेते लेमासाबा किरा बोंदा लामा शातेला आजेते रामोसोतो कियाहा आजे रे 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 को राखी राखाला बोताला बाशांते लेमोशोताला आजिका राबोंते लेमोसोतारा आजावा कियाहा के राहांते रेमोसोतोला लामा शातेले आजिको तो रोसोतो
लो बोशाके आजिबाकिया आकाकाका किराकात रोतो राशेते लेतेला आजिकाला बांधे. होय पिता परमेश्वर, धन्यवाद पिता परमेश्वर, तुझ्या नावाच्या सामर्थ्याने पिता परमेश्वर प्रत्येक नातेवाईकांचा पिता परमेश्वर, प्रत्येक मित्रांचा तारण सांगतो येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर, आमच्या परिसरामध्ये, आमच्या गलीमध्ये, आमच्या पिता परमेश्वर प्रत्येक सोसायटीमध्ये, होय पिता परमेश्वर, आमच्या आजूबाजूला जे राहतात पिता परमेश्वर, प्रत्येकाचा तारण होते येशूच्या नावात. होय पिता परमेश्वर, त्यांच्या जीवनातून पिता परमेश्वर पिता परमेश्वर अंधार आम्ही येशूच्या नावात पिता परमेश्वर आम्ही नष्ट करून टाकतो आणि पिता परमेश्वर तुझ्या वचनाचा प्रकाश आम्ही त्यांच्या जीवनामध्ये बोलते. ओ राबा शांते रेसेते असिको तो राबांते. होय पिता परमेश्वर, त्यांचे तारण्यासाठी आणि पिता परमेश्वर वचन त्यांच्या जीवनामध्ये काम करते त्याच्यासाठी आम्ही तुझं धन्यवाद करतो. होय पिता परमेश्वर, धन्यवाद तुझ्या नावाला. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागत आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर ही वेळ आहे परमेश्वरची स्तुतीची आणि आराधनेची. तर आपण आपल्या प्रेस टीमला स्टेजवर आमंत्रित करूया आणि परमेश्वराची स्तुती करूया.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. हालेलुया. आज रविवार दिनांक 28 नोव्हेंबर. आजचा विषय आहे दूरदर्शी आणि पारखणारे वाहा. हालेलुया. असे आरंभिक वचन घेतले गेले आहे रोमकरांस पत्र त्याचा 8वा अध्याय 6वे वचन. कारण देह स्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे. मत्ते त्याचा 16वा अध्याय 21 ते 23 वचनमध्ये आपण येशू आणि पेत्र यांच्यातील एक उत्सुकतामय दृश्य पाहतो. गुरुजीने आपल्या शिष्यांना स्पष्ट केले होते की यरूशलेमला जाणे, धार्मिक नेत्यांच्या हातून दुःखाच्या परीक्षेला सामोरे जाणे, ठार मारणे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत करणे हे त्याच्यासाठी आवश्यक आहे. हालेलुया. मग बायबल म्हणते की पेत्राने त्याच्याशी एकांतात बोलण्यासाठी प्रभूला बाजूला घेतले आणि त्याला फटकारायला आणि त्याच्यावर कठोरपणे आरोप करण्यास सुरुवात केली आणि म्हणाला, देव न करो प्रभू, हे तुमच्यासोबत कधीही होऊ नये. गुरुजी येशू नंतर पेत्राकडे वळला आणि म्हणाला, अरे सैतान, माझ्यापासून निघून जा. तू मला अडखळण आहेस, कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे. हालेलुया. मत्ते त्याचा 16वा अध्याय 23वे वचन. त्याने लगेच पेत्राचे मन त्याच्या माहितीच्या स्तोत्राकडे वळवले. त्याने पेत्राचे मन आत्मिकतेकडे वळवले. हे येशूच्या आत्मिकतेबद्दल बरेच काही सांगते. त्याची इच्छा होती पेत्राला कळावे की माहिती कधी देवाकडून असते किंवा कधी ती सैतानाकडून असते. हालेलुया. त्याने जेव्हा माहिती तुमच्याकडे येते तेव्हा ती कोठून येते हे तुम्हाला माहिती असावे. ते देवाच्या राज्यातून आहे, सैतानाकडून की जगापासून. सैतान या जगाचा राजकुमार आहे, तर जगातील माहिती सैतानाद्वारे भ्रष्ट केलेली आहे. शिवाय तुम्ही या जगाचे नाही. योहान त्याचा 15वा अध्याय 19वे वचन. म्हणून तुम्ही जगाकडून आलेल्या माहितीनुसार जगू शकत नाही. हालेलुया. समज आणि विवेकाने पारखून चाला. आत्मिक व्हा. वचन आणि पवित्र आत्म्याच्या सेवेद्वारे प्रभू तुम्हाला कृपापूर्वक त्याची परिपूर्ण इच्छेला ओळखण्याची आणि त्यात चालण्याची क्षमता देतो. तुम्ही सावध, जागरूक, विवेकी, दक्ष आणि त्याला वचनात प्रस्थापित व्हावे अशी त्याची इच्छा आहे, जो आपल्याला दिशा आणि मार्गदर्शन देणारा खरा प्रकाश आहे. हालेलुया. जर कोणतीही माहिती आली की प्रभूपासून नाही, तुम्हाला योग्य मार्गापासून दूर करण्यासाठी, तर त्याच पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही त्याची वाणी ऐकाल, जसे तुम्ही सुवार्तेच्या सत्याचे पालन करता. याच कारणास्तव चर्चसाठी पौलाच्या प्रार्थना इतका महत्त्वाच्या आहेत. हालेलुया. कलेस्करांस पत्र त्याचा 1 अध्याय 9वे वचनमध्ये तो म्हणाला, आम्हीही ते ऐकल्या दिवसापासून तुमच्यासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे. हे नेहमी स्वतःसाठी घोषित करा. प्रत्येक वेळी घोषित करा की तुम्ही सावध आणि सुज्ञ आहात. तुम्ही सर्व शहाणपण आणि विवेकाने देवाच्या इच्छेच्या ज्ञानाने भरलेले आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे घोषणेची. तुम्ही तुमचे हात स्वर्गाकडे उचलून माझ्या मागे घोषणा करू शकता. प्रिय पित्या, मी सावध, सुज्ञ, समजदार आणि विवेकी आहे. सर्व गोष्टींमध्ये तुझ्यावर मनापासून विश्वास ठेवतो. तुझ्या वचनावर अवलंबून असतो आणि फक्त तुझ्या सूचनांवर वागतो. मी वचनात रुजलेला आणि मुळावलेला आहे. येशूच्या नावात आमेन. ही वेळ आहे साक्षीची. प्रेज द लॉर्ड. मैं धन्यवाद करती हूँ परमेश्वर का इस अद्भुत गवाही के लिए. और मेरी गवाही है मेरे सेल मेंबर की. तो वो बहन जॉब पे गई थी और वैसे ही अचानक उसके पति की तबीयत ख़राब हो गई. उनके बच्चे ने फ़ोन किया कि मम्मी पापा की तबीयत बहुत ख़राब है. तो वो जॉब से घर आई और बहुत घबराई हुई थी. और उनके पति की तबीयत ऐसी थी कि वो बहुत बेचैन हुए थे और घबराहट हो रही थी. तो वैसी हालत में उन्होंने डॉक्टर के पास लेकर गई, पर दवाई से भी कुछ आराम नहीं लगा. फिर उन्होंने मुझे फ़ोन किया कि सिस्टर, मेरे पति को बहुत घबराहट हो रही है और वो बेचैन हो रहे हैं, पता नहीं इनको क्या हुआ है, बाहर का हुआ है कि क्या हुआ है. मैंने कहा कुछ डरो मत, कुछ नहीं हुआ है, वो सही है. और मैंने उनके साथ में फिर प्रार्थना की. वैसे ही प्रार्थना करते करते मैंने उनको बताया, अब मुझे बताइए आपके पति को कैसा लग रहा है. तो उन्होंने मुझे 10-15 मिनट के बाद फ़ोन करके बताया
कि जैसे सिस्टर आपने प्रार्थना की और वैसे ही मेरे पति बहुत शांत हो गए। जो उनको घबराहट हो रही थी वो भी पूरी तरह से ख़त्म हो गई और अच्छी चैन की नींद वो सोए। इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देती है। मैं धन्यवाद देती हूँ हमारे परमेश्वर के जन पास्टर अजय अग्रवाल को कि जो उन्होंने हमें हमेशा वचन से सिखाया और आगे बढ़ाया। वही हम हमारे मेंबर के साथ करते हैं तो उनके जीवन में भी बहुत चमत्कार होते हैं। थैंक यू पास्टर, सो मच पास्टर, आई लव यू। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। प्रभु माझे जीवन तूने किती आशीषने भरिले, म्हणून मी म्हणतो प्रभूशी प्रेम आहे। म्हणून मी म्हणतो प्रभूशी प्रेम आहे मला। अजून उंच उंच तुझे नाव असो, प्रभु माझे जीवन तूने किती आशीषने
शांद्र खितले बो शात्रहांद्र. आपल्या हाताला उचलून धन्यवाद द्या. लिबो शांद्राष्टके बोंदा ओ शातीतला खांद्रष्ट कौंद्र बाबा. ओ धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो. धन्यवाद तुझ्या दयेसाठी प्रभू, तुझ्या करुणासाठी, तुझ्या प्रेमासाठी प्रभू. धन्यवाद त्या सुंदर जीवनासाठी जे तू आम्हाला दिले आहेस. धन्यवाद इतने समय के लिए जो आपने हमें दिया है. जे आम्ही तुझ्या वचनातून शिकून प्रभू पुढे वाढू. धन्यवाद पवित्र आत्म्या तुझ्या उपस्थितीसाठी. धन्यवाद 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 प्रभू. आम्ही बोलतो, आमच्याकडे ऐकणारे कान, समजणारे हृदय आणि एक जीभ आहे जी कायम योग्य बोलते. आम्हा सर्वांबरोबर बोल प्रभू. आमचे हृदय उघडे प्रेम, विश्वास, आशासोबत ग्रहण करण्यासाठी, स्वीकारण्यासाठी या प्रार्थनेला येशूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बसू शकता तुम्ही. हालेलुया. तर आपला संदेश काय आहे? नेहमी. बोलू शकता नेहमी. जर तुम्ही पहिल्यांदा आलात तर तुम्ही बोलाल हे नेहमी काय आहे. चिंता करू नका, तुम्हाला समजेल काय आहे संदेश. नेहमी. कारण देव आपल्याला नेहमी वाढणाऱ्या जीवनात घेऊन आला आहे. आणि आम्ही त्यात सांगितलं पहिला पॉइंट काय आहे? नेहमी वाढणारा विश्वास. मग दुसरा आहे नेहमी वाढणारी कृपा. तिसरा आहे नेहमी वाढणारे ज्ञान. चौथा आहे नेहमी वाढणारे प्रेम. पाचवा आहे नेहमी वाढणारे दर्शन. सहावे आहे नेहमी वाढणारी सेवा. आणि सातवं काय आहे? नेहमी वाढणारी महिमा, गौरव. विचार करून बघा. आणि परमेश्वरची अशी इच्छा आहे की आपण कुठले जीवन जगावे? नेहमी वाढणारे गौरवाचे. याच्या पहिला की तुम्ही नेहमी वाढणारे गौरवाचे जीवन जगा. पहिला पॉइंट काय आहे? तुम्हाला तुमचा विश्वास वाढवायचा आहे. नेहमी वाढणारा विश्वास. जर तुमचा विश्वास वाढेल तुम्ही मोठे काम करू शकाल. आणि तुमच्या विश्वासाला वाढवणे हे परमेश्वराची नाही, तुमच्या स्वतःची जबाबदारी आहे. आणि खूप सोपे आहे. विश्वास कसा आहे? तो परमेश्वराच्या वचन ऐकल्याने. जर तुम्हाला मोठे काम करायचे आहे, पहिलं काय करा? देवाच्या परमेश्वराच्या वचनाला ऐका आणि आपल्या विश्वासाला वाढवा. का लोक देवाची सेवा नाही करू शकत? त्यांना बोलतो स्टाफ बना, तर ओ मला स्टाफ नाही बनायचा आहे. ते अल्पविश्वासी आहेत. त्याने त्यांच्या आत्म्यात कधी वचन टाकलंच नाही की परमेश्वराचा स्टाफ बनणं किती मोठे सौभाग्य आहे. तर त्यांना परमेश्वर स्टाफ बनायला लाज वाटेल. लाज. मी बोललो ओ वाव. ज्या गोष्टींनी खुश व्हायला पाहिजे तिथे त्यांना लाज वाटेल. लाज. दुसऱ्या जगातील नोकरीला ते खुश आहेत, एका अविश्वासीला ते वाढवत आहेत. मी आपले मन बनवलं तर मी कुठल्याच अविश्वासाची नोकरी नाही करणार. जर नोकरी करेल तर परमेश्वराची. हे खूप महत्वाचे. का लोक चुकीचा निर्णय घेतात? का लोक आपला विश्वास नाही वाढवत आहेत? जर तुम्हाला मोठे काम करायचे आहे तर आपल्या विश्वासाला वाढवा. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला आपल्या विश्वासाला वाढवा. आपल्या विश्वासाला वाढवा. नेहमी वाढणारा विश्वास, नेहमी वाढणारे काम. प्रेज द लॉर्ड. बोला नेहमी वाढणारा विश्वास, नेहमी वाढणारे काम. सोपे. तुमचे काम काय होत जाईल? वाढत जाईल. काल तुम्ही 5 लोक जिंकत होता, आज 50 जिंकू शकाल. तर आज 50 जिंकत आहे तर उद्या काय कराल? 5000 जिंकाल. तुम्हाला काय वाटतं आम्ही काय एवढे मोठमोठे प्रोग्रामची योजना बनवतो? कारण आम्ही घरी बसून बायबल वाचतो, वचन ऐकतो. ते वचन ऐकतो, बायबल वाचतो, त्यामुळे आमचा विश्वास काय करत आहे? वाढत जात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेजाऱ्याला बोला नेहमी वाढणारा विश्वास. दुसरं काय होतं? नेहमी वाढणारी कृपा. काय तुमच्या जीवनात कृपा नेहमी वाढू शकते? तुम्हाला कालच्या कृपेबरोबर जगण्याची गरज नाही. तुम्ही काय करू शकता? प्रत्येक दिवशी ताजं कृपा ग्रहण करू शकता. प्रेज द लॉर्ड. आणि ती कृपा काय असू शकते? खूप मोठी, खूप मोठी. तुम्ही खूप मोठी कृपा ग्रहण करू शकता. तुम्ही एक साथ काय करू शकता? 10 पाऊल पुढे वाढू शकता. बोला मी एक साथ 10 पाऊल पुढे वाढू शकतो. बोला मी एक साथ 100 पाऊल पुढे वाढू शकतो. तर नेहमी वाढणारी कृपा. प्रत्येक कामासाठी कृपा पाहिजे. आणि तुम्ही काय करू शकता? वाढलेली कृपा स्वीकारू शकता. तुम्हाला तुमच्या सामर्थ्याबरोबर संघर्ष करायची गरज नाही आहे, कष्ट करायची गरज नाही. जेव्हा तुम्ही कृपाबरोबर काम करू शकता. प्रेज द लॉर्ड. बोला मी आता आनंदी होऊन बोला मी आता वाढलेली कृपा ग्रहण करतो. बड़े हुए कामों को करने का. मी मोठ्या कामासाठी मोठी कृपा ग्रहण करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
तिसरा, आपण सुरुवात करू दुसरं पेज 3 अध्याय 18व्या वचनापासून. तिसरे पॉइंट आहे, तिसरं बिंदू आहे, परंतु आपला प्रभू तारणा येशू ख्रिस्त याच्या कृपेत आणि त्याचकडून मिळणाऱ्या ज्ञानात वाढत जा, त्याला आता आणि अनंत काळपर्यंत गौरव असो. तो काय सांगत आहे? त्याच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानात वाढत जा. तर आपलं जे येशू ख्रिस्ताचे ज्ञान आहे ते सीमित नाही असू शकत. या ज्ञानाला नेहमी वाढण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकता तुम्ही? तेच तो सांगत आहे. तो तेच सांगत आहे की आमचा उद्धार करता येशू ख्रिस्त याच्या कृपेत आणि ज्ञानात वाढत जा. का येशू ख्रिस्ताचा विषय तुमचं ज्ञान वाढत आहे का? असं नाही ना. तुम्ही जेव्हा येशू ख्रिस्त तुमचं येशूविषयी ऐकाल तर ते माहिती आहे की येशू ख्रिस्त माझा पप्पा आहे. 5 वर्षांनंतर सुद्धा तेच येशू ख्रिस्त माझा पप्पा आहे. तुम्हाला अजून सुद्धा माहित नाही का? येशू ख्रिस्त वेगळा आहे, पिता वेगळा आहे, पवित्र आत्मा वेगळा आहे. जितकं तुमचं येशूविषयी ज्ञान वाढत आहे तितकीच कृपा वाढत आहे. प्रेज द लॉर्ड. तो बोला नेहमी वाढणारे ज्ञान. कुणाचे ज्ञान? येशू ख्रिस्ताचे नेहमी वाढणारे ज्ञान. हे खूप महत्वाचे आहे. ह्याला वाढवणे ही आपली जबाबदारी आहे. जे आपले ज्ञान आहे त्याचवर आपण बसून नाही राहू शकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर आपले ज्ञान वाढतं काय होईल? कलशकरास पत्र 1 अध्याय 10वे वचन. यासाठी की त्याला योग्य असे तुम्ही चालावे आणि सर्व बाबतीत त्याचा आनंद द्यावा आणि तुम्ही देवाच्या ज्ञानात वाढत जा. जेव्हा तुम्ही देवाच्या ज्ञानात वाढत जाल तुमचे फळ वाढत राहतील. प्रेज द लॉर्ड. मनुष्य तेव्हा पुढे नाही वाढत जेव्हा तो मेहनत करतो. हे जे रहस्य आहे ते खूप कमी लोकांना माहीत आहे की आम्ही इतकी मेहनत करताय, व्यवसाय पुढे का नाही वाढत आहे? 2 नोकऱ्या करताय पण जीवन पुढे का वाढत नाही? कारण जीवन हे 2 नोकऱ्या करून पुढे नाही वाढत. जीवन कधी पुढे वाढते? जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताच्या ज्ञानात वाढता. इतकी सोपे आहे जीवन. लिहिले आहे ते यासाठी की त्याला योग्य असे तुम्ही चालावे आणि सर्व बाबतीत त्याला आनंद द्यावा आणि तुम्ही देवाच्या ज्ञानात वाढावे. जर तुमच्याकडे प्रश्न होता तुमचं जीवन पुढे का नाही वाढत आहे, मी तुम्हाला उत्तर देत आहे. तुम्ही काय करा? येशू ख्रिस्ताच्या ओळखीमध्ये वाढत जाईल. ज्ञानात वाढाल, तुमचे फळ काय होतील? वाढतील. सोपे आहे. पास्टर मी काय करू व्यवसाय वाढवण्यासाठी? येशू ख्रिस्ताला जास्त ओळखा. हालेलुया. हालेलुया. ओ पास्टर माझ्या घरात कोण ऐकत नाही. येशू ख्रिस्ताला जास्त ओळखा, ऐकायला सुरुवात करतील. तुम्ही बोलता माझ्या घरी माझी नाही ऐकत. ते बोलतो लाखो लोक माझी ऐकतात ज्यांचा मी नातेवाईक पण नाही. विचार करून बघा काय ऐकत आहे तुम्ही? माझे नातेवाईक आहे का मी तुमचा? काहीतरी कारण असेल ना तुम्ही माझे ऐकत आहात. जसं जसं तुमची ओळख वाढत जाईल तुमचे फळे वाढत जातील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ओळख काय आहे? खोलवर ज्ञान. तुमचं ज्ञान काय झाले पाहिजे? खोलवर. समजा तुम्ही कारपेंटर आहेत तर पहिल्या दिवशी तुम्हाला तेवढं ज्ञान नसतं कारपेंटर. तुम्हाला वाटतं फक्त दांडी चालवायची आहे. नंतर माहीत पडतं कसं काय करायचं आहे, कसं चालवायचं आहे. तुमचं ज्ञान काय होत आहे? खोलवर. तसं तुम्ही नाही बोलू शकत येशू ख्रिस्त पप्पा 5 वर्षानंतर सुद्धा पप्पा. येशू ख्रिस्ताविषयी तुमचं ज्ञान काय झालं पाहिजे? खोलवर. समजतंय? जसं ते कारपेंटरचं ज्ञान काय करत आहे? वाढत आहे. तुम्ही सोनार आहे तर सोनाराचं काम वाढत आहे. तुम्ही वेल्डर आहे तर वेल्डिंगचं ज्ञान काय करत आहे? वाढत आहे तुमचं. कोण तिथे राहतं? कोण राहतं? ज्ञान इथं वाढू शकत, कमी होऊ शकत. ज्ञान जिथे आहे ते नाही राहू शकत. तुम्हाला वाटेल तुमचं ज्ञान तिथेच आहे, नाही. जर तुम्ही ज्ञानाला वाढल नाही तर तुमचं ज्ञान कमी होईल. ज्ञान तिथे कधीच नाही थांबू शकत. कारण जगाचे संकट येईल, तुमच्या ज्ञानावर वार करेल आणि पंजाबवर ते ज्ञान घेऊन जाईल. पंजाबवर ते ज्ञान घेऊन जाईल. तेच कारण की लोक बोलतात पास्टर मी सुरुवातीला आलो होतो, चमत्कार होत होते, आता काय नाही होत. का? कारण तुमच्या ज्ञानावर संकट पंजा मारून गेले. तुम्हाला वाटायचं ज्ञान तेवढंच आहे, नाही. पण ज्ञान काय झालं आहे? कमी. तुम्ही ज्ञानाला सचेत रूपने वाढवले नाही. ज्ञान तिथे राहूच नाही शिकत. जग काय करते त्यावर प्रहार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हॅलो. जास्त ना आपल्याला लहानपणी वाटतं मम्मी पप्पा प्रेम करतात, नंतर समजतं मम्मी पप्पा प्रेम नाही करत. जास्त ना
किती जण माझं बोलणे समजते? मित्र काय बोलतात, मम्मी पप्पांचे जास्त ऐकू नकोस, मम्मी पप्पा प्रेम नाही करत. लहानपणी काय माहीत होतं, मम्मी पप्पा प्रेम करतात. तर ज्ञानावर काय मारत आहे? पंजा. जे ज्ञान काय होत आहे? बदलत जात आहे. काय तितकेच ज्ञान आहे, ज्ञान काय झाले? कमी. जर तुम्ही येशू ख्रिस्ताविषयी आपले ज्ञान नाही वाढवणार, ज्ञान काय होत जात आहे? कमी होत जात. कारण जर यावर पंजा मारेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ऐकताय तुम्ही? या ज्ञानाला काय झाले पाहिजे? नेहमी वाढले पाहिजे. पण प्रश्न असा आहे, या ज्ञानाला वाढवण्यासाठी तुम्ही काय सोडायला तयार आहात? हे ज्ञान तर स्वतःहून वाढणार नाही. काय तुम्ही टीव्ही सोडायला तयार आहात? काय तुम्ही फालतूचे बोलणे सोडायला तयार आहात? शेजाऱ्याला विचारा, काय सोडू शकता? शेजाऱ्याला विचारा, काय सोडायला तयार आहात? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ऐकताय तुम्ही? तर ज्ञान काय झालं पाहिजे? खोलवर. प्रश्न असा आहे, तुम्ही काय सोडायला तयार आहात? त्याला अजून एक वाचू. 2 पेत्र 1 अध्याय 2 वचन. देव आणि आपला प्रभू येशू याच्या ओळखीमुळे तुम्हाला देवाची कृपा व शांती विपुल प्रमाणात लाभो. विचार करून बघा, किती सोपे आहे जीवन. माहीत नाही लोकांनी कठीण का बनवलं. ओळखाल तर कृपा आपल्या आप वाढेल, शांती आपल्या आप येईल. प्रेज द लॉर्ड. त्यांनी नाही बोलले पहिला ओळख वाढवा मग कृपा येईल मग शांती. नाही, त्यांनी बोलले ओळख वाढवा, कृपा आपल्या आप येईल, शांती आपल्या आप येईल. इतके सोपे आहे. एका सोबत 2 फ्री 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 फ्री. प्रेज द लॉर्ड. लिहिलं आहे तिथे. प्रश्न आहे की तुम्ही काय सोडायला तयार आहात? काय सोडायला तयार आहात? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय तुम्ही टीव्ही सोडायला तयार आहात? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सुनाई पड़ा क्या आपको? पण प्रश्न आहे की तुम्ही काय सोडायला तयार आहात? 2 तिमोथेला पत्र 2 अध्याय 15 वचन. देवाने पसंत केलेलं व देवाचे वचन योग्य रीतीने शिकवण्यास पात्र असा आणि जे काम करतोस त्यात लाज वाटण्यासारखे काही नसलेला असा देवाने पसंत केलेला काम करे होण्याचा प्रयत्न कर. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की एक चर्च चालू होते. चर्च नंतर पास्टरनी बोलले की जितके पण बोर्ड मेंबर आहेत ते नंतर वाढ बघा. चर्च संपले, सगळे बोर्ड मेंबर आले. एक माणूस तिथं नवीन दिसला. पास्टर बोलले, तू तर बोर्ड मेंबर नाही आहेस. तो बोलले, नाही, मला ऐकू गेलं की बोर झाले, ते पुढे या. काही लोक असेच आहेत. वचन काय सांगते, स्वतःच काय सांगत आहेत. प्रेज द लॉर्ड. पास्टर बोलतात असे वचन आहे, ते स्वतःच ऐकवत आहेत. यरूशलेम माता सर्वात वरती आहे, ती आमची माता आहे, असे बोलतात ते लोक. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही अज्ञानी नाही होऊ शकत वचनासोबत. प्रेज द लॉर्ड. आहे की स्वतःला परमेश्वराचा स्वीकारणं योग्य ठरवा. तुमच्यावर स्टॅम्प असली पाहिजे. लोकांना तुमचं जीवन बघून समजले पाहिजे की देवाने तुम्हाला निवडले आहे. तुम्ही चुकीचे ज्ञान नाही देऊ शकत. तुम्ही चुकीच्या प्रकारे गोष्टी नाही समजू शकत. तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तुम्हाला वचन बसून वाचावं लागेल, वचनाला समजावं लागेल. जे तुम्ही वचन वाचता त्याविषयी पास्टर क्रिसने खूप वर्षापूर्वी सांगितले आहे. PCDL मध्ये जाऊन बघा ते वचन. ते संदेश ऐकून तुम्हाला समजेल की वचनाचा काय अर्थ आहे. नाही तर तुम्ही चुकीचा अर्थ काढू शकाल. लज्जित व्हावं लागेल. तुम्ही लज्जित नाही होऊ शकत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. फिलिपियन पत्र 3 अध्याय 7 ते 8 वचन. त्याविषयी जो मला लाभ होता तो आता मी ख्रिस्तासाठी नुकसान असे समजतो. म्हणजे ज्या गोष्टीने तुम्हाला मजा येत होती, आनंद येत होता, आता ज्यामध्ये तुमचा वेळ जात होता, आता तुम्ही बोलता नाही, आता ह्या गोष्टी मी नाही करणार आहे. हे माझ्यासाठी ख्रिस्ताच्या कारणामुळे नुकसान झाले, हानी झाली आहे. ते काम आहे माझ्यासाठी आता. कारण आता तुमचे स्वप्ने बदलले आहे. तुमचे स्वप्न काय आहे? येशू ख्रिस्ताला ओळखणे. द लॉर्ड. किती सुंदर स्वप्न. जर तुम्हाला तुमचं जीवन बनवायचं आहे तर परमेश्वराबरोबर बनवा. कुणासोबत बनवा? परमेश्वराबरोबर. कुठल्याच मनुष्यावर विश्वास ठेवू नका. ज्या मुलांसाठी तुम्ही मरता, ओ माझे मुलं, माझे मुलं, माझे मुलं. 14 वर्षांत बघा, ते बोलते मम्मी रूममध्ये येऊ नकोस. ही माझी रूम आहे.
नाही माहीत का तुम्हाला? नाही माहीत का तुम्हाला? बच्चे 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 मुलं 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 ज्यामुळे तुम्ही येशू ख्रिस्ताला जास्त ओळखले नाही, हेच मुलं थोड्या वर्षात बघा तुम्हाला काढण्याच्या तयारीत असतील. ह्यात वाईट वाटायची गरज नाही आहे. जीवन असेच आहे, नाही का? जीवन असे. ज्या मुलांमुळे तुम्ही चर्चला नाही गेला, ज्या मुलांमुळे तुम्ही बायबल नाही वाचली, काय नाही केलं, तुम्हाला माहीत नव्हतं तुम्हाला जीवन बनवायचं आहे, कुणासोबत बनवा? येशू ख्रिस्ताबरोबर. केवळ येशू ख्रिस्तच म्हणाला, मी सदैव तुमच्यासोबत आहे जगाच्या शेवटापर्यंत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय तुम्ही? बिल्ड युअर लाईफ प्रॉपरली. लोकांबरोबर आपलं जीवन बनवू नका. कुणासोबत जीवन बनवा? परमेश्वराबरोबर, येशू बरोबर. त्याऐवजी जो मला लाभ होता तो आता मी ख्रिस्तासाठी नुकसान असे समजतो. शिवाय माझा प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषयाच्या सर्वश्रेष्ठ ज्ञानामुळे मी इतर सर्व काही हानी समजतो. तो काय सांगत आहे? इतर सर्व काही हानी समजतो. मला काय पाहिजे? येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाचा खोलवर उंच, मला त्याच्या ओळखीमध्ये पुढे पाडायचे आहे. त्या गोष्टी ज्या मला आवडत होत्या त्यांना मी सोडून टाकले आहे. मला मित्रांबरोबर मी मस्ती करणे आवडत होते, मी ते सोडले आहे. मस्ती करायला आवडत होते, ते मी सोडले. आता माझं स्वप्न काय आहे? येशू ख्रिस्ताला ओळखणे. ज्याच्या कारण मी सर्व गोष्टींची हानी उचलली आणि त्यांना मी आता कचरा समजतो. प्रेज द लॉर्ड. की मी ख्रिस्ताला प्राप्त करू. हालेलुया. तर प्रश्न आहे, ह्या मोठ्या ज्ञानासाठी तुम्ही काय सोडणार आहे? ऐकता तुम्ही काय सोडू शकता? तुम्ही काय सोडू शकता? स्वतःला विचारायचं आहे, कुठल्या गोष्टी येशू ख्रिस्ताला ओळखण्यासाठी तुम्ही सोडायला तयार आहात? तर काय तर सोडावं लागेल. जसं तुम्ही जीवन जगत होता प्रकार तुम्ही येशू ख्रिस्ताला नाही ओळखू शकत. सोडावं लागतील काही गोष्टी. नाही माहिती तुमचं काय पॅशन होता. येशू ख्रिस्ताच्या ओळखीसाठी तुम्हाला काही गोष्टी सोडाव्या लागतील. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक वेळ जी तुम्ही येशू ख्रिस्ताबरोबर तुम्हाला अनंत गौरव देतो. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आत्म्यामध्ये बदलाव येतो. बाकी कुठलीच गोष्ट नाही ज्यामुळे तुमच्या आत्म्यात बदलतं. शिवाय जो तुम्ही येशू ख्रिस्ता ओळखता, त्याच्या वचनाला करता, ह्याच त्या गोष्टी ज्यामुळे तुमच्या आतमध्ये बदलाव येतो. लोक बोलतात आय हॅव माय टाइम, की माझ्याकडे स्वतःसाठी वेळ आहे. तीच वेळ जर तुम्ही येशू ख्रिस्ताला ओळखण्यासाठी लावली असती ना, ती वेळ होती जेव्हा तुम्ही पुढे वाढला असता. तेच आहे योग्य स्वतःची जी वेळ आहे तुम्ही काढलेली. That was the real my time. Praise the Lord. फिलिप्पियस पत्र 3:10 वचन, की या आशेने की मला मृतांमधून पुनरुत्थान मिळाले. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त पुन्हा जीवित झाला या सत्याला मी ओळखू. प्रेज द लॉर्ड. की या आशेने की मला मृतांमधून पुनरुत्थान मिळाले. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त पुन्हा जीवित झाला या सत्याला मी ओळखू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला ओळखणे काय बनते? तुमचे स्वप्न. ऐकता तुम्ही कधी पण त्याला ओळखून संतुष्ट नाही होऊ शकत. प्रत्येक वेळ येशू ख्रिस्ताविषयी ओळखणे खूप काही आहे. येशूला ओळखण्यासाठी पूर्ण जीवन पुरेसे नाही. लॉर्ड. हालेलुया. आणि इथूनच पुढची गोष्ट येते, जर तुम्ही त्याला ओळखता तुमच्या आतमध्ये प्रेम उत्पन्न होते. तिथूनच आपला चौथा पॉइंट आला, चौथा बिंदू आला, नेहमी वाढणारे प्रेम. प्रेज द लॉर्ड. काय होते? नेहमी वाढणारे प्रेम. तुम्ही एका अशा जागेवर येता जिथे तुम्हाला घृणा माहीतच नाही. जेव्हा लोक माझ्याशी भांडणं करतात, मी कोणाशी भांडण नाही करत. कोणाशी मी बोलत होतो, त्या व्यक्तीने सांगितले कशा प्रकारे त्या समोरच्या व्यक्तीने त्याशी बोलले. तो बोलला, पास्टर हे चुकीचा प्रकार आहे बोलण्याचा. तो बोला, मला विश्वास आहे तुम्हाला वाईट नाही वाटले. वाईट वाटण्याची वेळ संपली भावा. तर वाईट वाटले आणि त्याची वेळ रॅप्चरची असेल तर काय वाईट वाटले? काय जास्त वाईट वाटते? पाठी सुटणे की जाणे? चांगले काय आहे, रॅप्चरमध्ये जाणे की थांबणे? मी की कुणाविषयी वाईट मानून त्याच तीच वेळ रॅप्चरची असेल, माझं कल्याण होईल. तर मी माझे मन बनवले सर्वच चांगले आहेत. तुम्ही मला कानाखाली जर वाजायचं, मी विचारेल तुम्हाला दुसरं पाहिजे का? चाललो बाबा. वाईट नाही वाटत.
वाईट वाटण्याची वेळ गेली, गुन्हा करण्याची वेळ गेली, बुराई करण्याची वेळ संपली. त्याच वेळी रॅप्चर झाला तर फर्स्ट फ्लाईट मिस होईल. मग तुमच्याशी भांडू आणि फर्स्ट फ्लाईट सोडू इतका मूर्ख नाही मी. तुमच्याकडे काय असतं? नेहमी वाढणारे प्रेम. जसं तुम्ही येशू ख्रिस्ताला ओळखता, तुम्ही ओळखता, ओ प्रेम तुमच्या होलमार्क होतो, प्रेम तुमचा होलमार्क होतो. मला सचेत राहायचं आहे, कॉन्शियस राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 1 थेसलोनिकस पत्र 3 अध्याय 12 वचन. प्रभू करो आणि तुम्हाला प्रीतीत वाढो आणि भरून टाको, जसे आम्ही तुम्हाला प्रेमाने भरभरून वाहत आहोत तसे तुम्ही एकमेकांसाठी व सर्वांचे प्रीतीने भरभरून वाहत. बोला आमेन. तर तुमच्याकडे काय झाले? नेहमी वाढणारे प्रेम. मी सर्वांमध्ये बेस्ट बघता, मला सर्वांमध्ये फक्त चांगले दिसते. प्रत्येक मनुष्याविषयी तुम्ही चांगले बघत आहात. तुम्हाला नाही माहीत त्याच्या आतमध्ये काय कमी आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही केवळ चांगले शोधत आहात आणि तुम्ही त्यांना आठवून देता त्यांच्या चांगल्या गोष्टी, कारण तुम्ही फक्त काय करू शकता? प्रेम. द लॉर्ड, हालेलुया. काय करायचं आहे? प्रेम. प्रभू करो आणि तुम्हाला प्रीतीत वाढो आणि भरून टाको, जसे आम्ही तुम्हाला प्रेमाने भरभरून वाहत आहोत तसे तुम्ही एकमेकांसाठी व सर्वांसाठी प्रीतीत भरभरून व्हावे, उन्नती करावे. आपल्याकडे क्षमता आहे की आपलं प्रेम काय करू शकते? वाढू शकते. तुम्ही जेव्हा कधी मला भेटाल तुम्हाला समजेल की मी आजपेक्षा जास्त प्रेम करतो तुमच्यावर, कालपेक्षा जास्त आज प्रेम करत आहे. तुम्ही बघाल, तुम्हाला अनुभव होईल. तुम्हाला हे नाही ना पास्ट मला कालपेक्षा जास्त नफरत करतात, हे नाही होणार. जसं जसं मी येशूला ओळखत आहे त्याच्या मुलांसाठी माझे प्रेम पण काय होत आहे? वाढत आहे. त्याच्यासाठी येशू ख्रिस्त मेला. लॉर्ड, हालेलुया. मी येशू ख्रिस्तावर प्रेम करू आणि त्याच्या मुलांवर नफरत करू. हालेलुया. समजलं तुम्हाला? तुम्ही प्रेमात वाढलं तर काय होणार? फिलिप्पियस पत्र 1 अध्याय 9 वचन. आणि माझी हीच प्रार्थना आहे की तुमचे प्रेम अधिकाधिक वाढत जाईल, पूर्ण ज्ञान व सर्व प्रकारच्या समज बुद्धी वाढत जाईल. पुढचे, यासाठी की जे शुद्ध व निर्दोष जे तुम्ही निवडावे आणि अशा प्रकारे ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवसासाठी तुम्ही शुद्ध व निर्दोष असावे. हालेलुया. ख्रिस्ताचे प्रेम तुमच्यात वाढेल. तुम्ही फक्त चांगल्याच गोष्टीला बघाल जे मी आता तुम्हाला सांगितले. लोक बघणं तुमच्यासाठी सोपे जाईल. लोकांना प्रेम करणं तुमच्यासाठी सोपे जाईल. लोकांचे सर्वश्रेष्ठ मान तुमच्यासाठी सोपे जाईल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही उत्तम गोष्टींना प्रिय जाणा, उत्तम गोष्टींना. ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत खरे बनून राहा. कुणाविषयी बोलत आहे? रॅप्चर विषयी बोलत आहे. ठोकर खाऊ नका. प्रेज द लॉर्ड. हे तर जीवन ज्यात परमेश्वराने आपल्याला बोलवले आहे. या आपल्या आतमध्ये योग्यता आहेत. रेडी. आपला विश्वास कसा असेल? नेहमी वाढणारा. कसे असेल? नेहमी वाढणारी. ज्ञान कसं असेल? नेहमी वाढणारे. आपले प्रेम काय करू शकते? नेहमी वाढू शकते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उचला आपले हात आणि करा अन्य भाषेत प्रार्थना. द्या परमेश्वरचा धन्यवाद. रिबो शांत बलबा रिम्ब्रस्ट कौंद्रस्त के बोलोंद्रस्त के बो शात्र मांदो Rasa kamandroste ke bo shat ke mandro lo koundroste ke bo shatra mandroste ko libra koundroste ke bo shati la kandroste koundroste ke bo shanda rasa kamando le ke bo shat ke bo trakila bandro ko de ke mandroste ko andi le ke bo shende bar ando raba koutr indra bo shakele bondroste kamanda ora ankra boste ke bo shati drabala bonda repra koutr ke mandroste koutriste ke mo shandraba प्रार्थना करा आपल्या घरच्यांसाठी आपल्या घरच्यांसाठी आपल्या कुटुंबाचे नाव घेऊन प्रार्थना करा. लिबो चंद्र की त्यांचे समजण्याचे डोळे उघडत आहे. त्यांचे समजण्याचे डोळे उघडत आहे. त्यांचं तारण होता येशूच्या नावामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आम्ही धन्यवाद देतो त्या सर्व नावांसाठी जी आम्ही इथे घेतली आहेत. आम्ही सर्व आमच्या विश्वासाला एक दुसऱ्याच्या विश्वासाबरोबर जोडतो, एक दुसऱ्यांच्या घरांसाठी येशूच्या नावामध्ये. आणि आम्ही प्रार्थना करतो जितके नावे आम्ही इथे घेतलेत प्रभू त्या सर्वांचा उद्धार होत आहे, तारण होत आहे येशूच्या नावामध्ये. आणि जे नाव आम्ही विसरलो जे आमच्याशी जोडलेले आहेत त्यांचं आम्ही तारण बोलतो येशूच्या नावामध्ये. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो. वाढलेली कृपा त्यांच्याकडे येत आहे प्रभू. स्वर्ग जाऊन त्या स्थितीला जन्म देत आहे प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. जोरात टाळ्या वाजवा येशूसाठी.
जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर उभे राहू शकता. कृपा करून उभे राहू शकता जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर. जोरात टाळ्या वाजू शकता आपण यांच्यासाठी. आम्हाला आनंद आहे की तुम्ही आमच्यामध्ये आहात आणि मला असा विश्वास आहे जे तुम्ही ऐकले आहे तुमची ही सुद्धा इच्छा आहे की तुमचं जीवन असे असो. त्यासाठी तुम्ही सुद्धा येशू ख्रिस्ताला आपल्या प्रभू तारणारा याच्या रूपाने स्वीकारा आणि या वाढत्या जीवनाचा भाग बना. ठीक आहे. लहानशी प्रार्थना आहे. आपले डोळे बंद करा आणि या प्रार्थनेला माझ्या पाठी बोला आपल्या तोंडाने. बोला, हे प्रिय पित्या, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, देवाच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला आणि देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मरे हुओं में से पुन्हा उठवले. आज मी आपल्या मुखाने कबूल करतो की येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र, माझा प्रभू आहे आणि माझा स्वामी आहे. आजपासून मी वाचलो आहे. आजपासून मी देवाची संतान आहे. आजपासून सैतानांचा माझ्यावर कुठलाच अधिकार नाही आहे. धन्यवाद परमेश्वर मला वाचवण्यासाठी. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. यांच्यासाठी प्रेज द लॉर्ड. ह्याच्या पहिला की तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करू. धन्यवाद परमेश्वरा तुझ्या मुलांसाठी ज्याने आज येशू ख्रिस्ताला आपले जीवन दिले आहे. मी प्रार्थना करतो की येशूचे नाव यांच्यावर सर्वदा टिकून असेल. येशूच्या नावामध्ये सैतानांचा यांच्यावर कुठलाच दावा आणि कब्जा नाही. येशूच्या नावामध्ये मी यांना आशीर्वाद देतो तुझ्या बुद्धीद्वारे, तुझ्या समजद्वारे, तुझ्या प्रेमाद्वारे, तुझ्या कृपेद्वारे आणि तुझ्या आत्म्याद्वारे. मी घोषणा करतो हे आशीर्वादित आहेत. आतापासून हे आपल्या जीवनात तुझ्या आशीर्वादांना बघतील. सैतान यांच्या जीवनामध्ये कुठलेच काम नाही करू शकणार. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. प्रेज द लॉर्ड. जोरात टाळ्या वाजवू शकता यांच्यासाठी आणि तुम्ही बसू शकता. ही वेळ आहे आपली भेट, आपला दशमांश, आपली पार्टनरशिप आणि आपले विशेष बीज पेरण्याचा. आपण आपल्या कॉयरचे स्वागत करू. जोरात टाळ्यांनी स्वागत करा कॉयरचे. तू आहे प्रभू, आमेन. नित्यातून जीवन झाला तू आहे प्रभू. प्रत्येक गुडघा चुकतो, प्रत्येक जीभ कबूल करते की येशू आहे प्रभू. तू आहे प्रभू, तू आहे प्रभू, आमेन. नित्यातून जीवन झाला तू आहे प्रभू. प्रत्येक गुडघा चुकतो, प्रत्येक जीभ कबूल करते की येशू आहे प्रभू. तू आहे प्रभू, तू आहे प्रभू, आमेन. मृत्यूतून जीवन झाला तू आहे प्रभू. प्रत्येक गुडघा चुकतो, प्रत्येक जीभ कबूल करते की येशू ख्रिस्त आहे प्रभू. की येशू ख्रिस्त आहे प्रभू. की येशू ख्रिस्त आहे प्रभू. आपल्या हातांना उचलू शकता. आपण प्रार्थना करू. धन्यवाद परमेश्वरा या भेटला आणण्याची संधी आणि कृपा दिल्याबद्दल. ही भेट तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आहे. तुला स्वीकारण्यासाठी प्रभू धन्यवाद देतो. धन्यवाद देतो तुझ्या दयेसाठी, तुझ्या करुणासाठी. जसं आम्ही दिले आहे प्रभू, ह्याची वाढलेले पिकांना आम्ही ग्रहण करतो येशूच्या नावामध्ये. आम्ही या भेटांवर आशीर्वादाचे आवाहन करतो बढोतरीसाठी आणि तुझ्या राज्याच्या विस्तारासाठी. धन्यवाद देतो प्रभू आणि या प्रार्थनेला येशूच्या ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर काही अनाउन्समेंट आहे, महत्त्वाचे आहेत, लक्षपूर्वक आहे का, महत्त्वाचे आहेत. सर्वात प्रथम आहे सुद्धा आपल्यामधले खूप सारे लोक आहे ज्यांना आमच्यासोबत प्रार्थना करणे बाकी आहे. प्लीज आमच्यासोबत प्रार्थना करा. बोलू नका की मी करू नाही शकत. मी दिवसातून 3 वेळा प्रार्थना करतो. सकाळी 7:30 ते 8, संध्याकाळी 4:30 ते 5 आणि रात्री 12 ते 1. कधी आम्ही अर्धा तास पण करतो रात्री. तर एकत्र या, बुद्धिमान बना, जे बोलले जाते त्याला करा. लॉर्ड. दुसरं आहे, जर तुमच्याकडे आमचे ॲप नाही, क्राइस्ट एम्बेसी, फर्स्ट फ्लाईट, बुद्धिमान बना, त्याला डाउनलोड करा आणि त्याचा वापर करा. आणि माझ्याप्रमाणे त्या ॲपमध्ये सर्वात बेस्ट जी गोष्ट आहे ते आहे बायबल. दिस ॲप. परमेश्वर धन्यवाद. मी
बायबलसाठी जे मला व्हर्जन पाहिजे हवे होते ते आहेत. सो प्लीज डू दॅट. जर तुम्ही किंग्स चॅटवर नाही तर प्लीज किंग्स चॅट डाउनलोड करा. किंग्स चॅट आपल्या मिनिस्ट्रीचे ऑफिशियल मेसेंजर ॲप आहे. खूप चांगले चांगले फीचर्स आहे. तुम्ही ह्यामध्ये पेमेंट करू शकता, इव्हेंट करू शकता, ग्रुप बनवू शकता. जे काही या जगात व्हायला पाहिजे सर्व ह्यामध्ये आहे. सो प्लीज डू दॅट. आता आमचे चर्च 23 भाषांमध्ये होतात आणि 14 चिल्ड्रन चर्च होतात. भाषा आहेत ओडिया, तेलुगू, तामिळ, गुजराती, कन्नडा, तुलू, इंग्लिश, हिंदी, छत्तीसगढी, हाथी, बरेली, मूक बधिरांसाठी असमिया, मराठी, पंजाबी, नेपाली, कोकणी, मल्याळम, हिंदी, भोजपुरी, बंगाली, मालवणी 3 साठी सुद्धा प्रोग्राम आहेत. मुलांसाठी 14 लँग्वेजमध्ये प्रोग्राम आहे. मराठी, गुजराती, कोकणी, इंग्लिश, पंजाबी, हिंदी, तामिळ, आसामी, तेलुगू, कन्नडा, मल्याळम, या नेपाळी आणि बंगाली. चला आता याचा फायदा उचला आणि आमच्या सोबत एकत्र या. आत्मे जिंका. बुद्धिमान कोण आहे? जो आत्मे जिंकतो. आत्मे घेऊन या आणि त्याला टिकून ठेवा. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर 12 लोकांना सुद्धा जिंकून सेलिटर बनवले, जगातली सर्व बुद्धी तुमच्याकडे येईल. एका व्यक्तीला चर्चमध्ये आणणे सोपे आहे आणि पण त्याला लीडर बनवले, तुमचे बुट घासतील, प्रार्थना करून करून आतडे सुकतील, लॉट तर जाऊन लीडर तयार होतो आणि तो तुमच्यासोबत जीवनभर टिकून राहील. मध्ये होत नाही. सर्व बुद्धी तुम्हाला तिथून येईल. सो ट्राय. प्रेज द लॉर्ड. आम्ही 1 अरब आत्मे जिंकत आहोत. 31 डिसेंबर 2021 पर्यंत सोबत एकत्र या आणि आपले 2 तास दान करा. शेजाऱ्याला बोला 2 तास दान करा. आणि हे नाही की 2 तास दान बोलतो वाचलेले 2 तास. बेस्ट 2 तास. ओके. पास्टर रात्री 2 ते 4 मी मोकळा आहे. तो बोले हिताची येऊन प्रार्थना करा. 2 ते 4 तुम्ही खाली आहे तर तुमचं काम आहे ऑफिसमध्ये येऊन प्रार्थना करायचं आहे. सी वेळ देऊ नका जिथे काहीच होत नाही. प्रेज द लॉर्ड. सर्व चांगली वेळ तुम्ही नोकरीमध्ये टाकली आणि चोकलेला आंबा तुम्ही आम्हाला दिला. आता मी थकून घरी आलो. आता सांगा काय करायचंय. झोपा. प्रेज द लॉर्ड. फाउंडेशन स्कूल आणि सेल सिस्टमचा भाग बना. जर फाउंडेशन स्कूल केले नाही तर प्लीज फाउंडेशन स्कूल करा. तर तुम्ही पुरुष सभाचे पार्ट नाही तर बना. तर आम्ही जे पुरुष सभामध्ये डिस्कस करत आहोत, इट्स लाईफ चेंजिंग. इट्स लाईफ चेंजिंग. मी बोलणे करत आहोत. आपल्या समाजामध्ये ते बोलणे होत नाही. कुणाला तरी करावे लागेल. जर तुम्ही ते संदेश ऐकल्यानंतर जाऊन ऐका, ही खूप मदत होईल. प्रेज द लॉर्ड. वेळ आहे आपण प्रभूचा धन्यवाद देऊ. उभे राहू. परमेश्वराचा धन्यवाद द्या. आपल्या हाताने उचलून प्रभूचा धन्यवाद द्या. हे वचन जे तुम्ही ऐकले आहे, ती बुद्धी जे तुम्ही स्वीकारली आहे, धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हांबरोबर सर्वदा बनून असेल. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. निश्चितच भलायन करून सर्वदा माझ्या जीवनात निवास करतील आणि मी सर्वदा परमेश्वराच्या घरात निवास करून राहील. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. थँक्यू. आनंद साजरा करा. बुद्धी काम करते. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.